आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये ई कोलाई आढळलेले, तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। टँकर भरणाऱ्या सर्व पॉइंटवरून होणारा दूषित पाणीपुरवठा आढळलाय। बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते गुरुवारी 6 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 30 तासांच्या कालावधीत मुंबईतल्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहील। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई शहर जिल्ह्याच्या 690 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी। मुंबईकरांना दर्जेदार आणि सुलभतेने आरोग्य सुविधा देण्याची सरकारची भूमिका आहे। झिरो प्रिस्क्रिप्शन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत। लाचखोरी प्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। बाजार परवाना विभागामधील प्रशांत दिवर अटकेमध्ये आहेत। प्रशांत दिवर हा बाजार परवाना विभागात क्लार्क पदावर कार्यरत आहे। भाडेवाढीनंतर यूपीआयमुळे एसटीची कमाई वाढली आहे। तिकीट विक्रीमधून 8 दिवसात 8 कोटींचं उत्पन्न। मुंबई ठाण्यामधील घरांच्या किमतीमध्ये वर्षभरात 18% वाढ। propertytiger.com या धक्कादायक अहवाल समोर आला आहे। पुण्याच्या ससून रुग्णालयात जीबीएस बाधित 3ऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला। नांदेडच्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। राज्यात जीबीएसमुळे मृतांची संख्या 4 वर। पुण्यात जानेवारीमधील सर्वाधिक तापमानाचा विक्रम। शिवाजीनगरमध्ये 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जे रुग्णालयामध्ये आता नेत्र रुग्णांची स्पर्शविरहित तपासणी होणार आहे। IAS अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून अद्ययावत उपकरणं उपलब्ध करून देण्यात आली आहेत।